बाळासाहेबांचं आणि शरद पवारांचं अपुरं राहिलेलं स्वप्न. नाही, मला नेहमी वाटतं की मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दिग्गज नेते ज्यांचं नाव कायम घेतलं जातं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. त्यांच्या दोघात विचारात भलेही राजकीय फटकेबाजी होती, पण स्वप्न मात्र दोघांचं एकसारखं होतं. आणि ते म्हणजे दिल्लीच्या सिंहासनावर एक मराठी माणूस, एक मराठी पंतप्रधान पाहायचं. बाळासाहेब ठाकरे अनेकदा म्हणायचे, दिल्लीच्या राजकारणात आपलाही आवाज असायला हवा, महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान व्हायला हवा. तर शरद पवार यांनी आयुष्यभर राष्ट्रीय पातळीवर मेहनत घेतली, पण ते स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही. आणि आज त्याच अधुऱ्या स्वप्नाची आठवण पुन्हा एकदा झाली आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक अपुरं स्वप्न असा एक किस्सा आहे. आता हे वाक्य पाहतच पवारांच्या त्या स्वप्नाची आठवण होते का? खर तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार जरी वेगवेगळ्या वाटावर चालले तरी दोघांचं स्वप्न मात्र एकच होतं. आज पवार साहेबांनी ते स्वप्न पुन्हा एकदा लोकांसमोर आणलंय, पण ते स्वप्न पूर्ण करणार कोण, हाही एक अजून अपुराच प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कधी मराठी माणूस पंतप्रधान पदावर पोहोचेल का? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. व सोबतच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.